केलं गेलं हे सुद्धा माझा प्रश्न. काल बघितलं की पोलीस स्टेशन मध्ये 5 नवीन पलंग आणले. काय वाटतंय की आरोपीची सरबराई सुरू आहे? नाही, आता 5 नवीन पलंग आले हे मला माहित नाही. काय मीडियाला पण प्रिंट मीडियाला बघितलंय, पण ते मला वाटतं ते आरोपी आता खेज पोलीस स्टेशनला नाही येत असं कळतंय मला, की ते बीड पोलीस स्टेशनला नेलेत आणि बीड पोलीस स्टेशनला काय होते पहिले ती गेवराईला नेलेत अशी माहिती आहे. आता कितपत खरी खोटी काय मी काय त्यांना फोन करत नाही, मी माहिती घ्यायचा प्रयत्न करत नाही, कारण पोलीस यंत्रणा एक लोकप्रतिनिधी जिल्ह्याचा प्रमुख लोकप्रतिनिधी आहे. मी जर कोणाला फोन केला तर आम्ही काहीतरी प्रेशर देतो किंवा काहीतरी करतो असं होऊ नये आमच्यावर अलिगेशन, म्हणून मी कुणाला फोन करत नाही. जर कुणाचा फोन आला तर तेवढी जी असेल ती माहिती किंवा मला जी माहिती आली ती मी एसपी साहेबांना सांगायचा प्रयत्न करतोय. या प्रकरणात लहान आकाला मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे. त्यांची माहिती जी असेल ती त्यांना माहिती असेल. मला तसं त्याच्या बाबतीत मी काय बोलावं असं आदरणीय वडेट्टीवार साहेब बोलले त्याच्यावर मी काय बोलणार नाही. पण खरा अक्का काय बक्का काय जे असेल ती हाच आहे. वरचं खालचं नंतर ह्यांचीच सगळं हे आहे. त्याच्यामुळं जे सगळ्या गोष्टी आहेत ते कुणाला वाचवायचंय, कुणी ह्याच्यात वाचवून मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं मी कुणाला वाचवणार नाही. परत पुन्हा काल 24 तारखेच्या GR संघाने काल GR निघलाय SIT स्थापनेचं. बघितलं का आपण सगळ्यांनी? 11 नाही 7 लोकांची SIT आहे. म्हटलेलं आहे फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे. कोणी म्हटलंय? धनंजय मुंडेंनी म्हटलंय. आणि मी पकडल्यावर ना हे विरोध करणाऱ्यांनाच विचारा असं म्हणताय. विरोध काय कशाला विरोध करणाऱ्याला विचारा? मी पालकमंत्री का नसावं? आम्ही पालकमंत्री, तुमच्या पालकमंत्री काळामध्ये किती गुन्हे झाले, किती खंडण्या झाल्या, किती काय झालं ही सगळ्या जनतेला माहीत असल्यामुळे लोक एखाद्या वेळेस नको म्हणत असतील. आम्ही कोण पालकमंत्री करावा हा सरकारचा विषय, तिन्ही पक्षाचा विषय. आम्हाला काय ताई काय भाऊ काय आम्हाला काय फरक नाही. आमचं तर म्हणणं आहे जिल्ह्याच्या बाहेरचं मी तर म्हणतो अजितदादांनीच घ्यावा असं 10 वेळेस म्हणलोय मी पालकमंत्रीपद. आणि काय त्यांना काय फरक पडायला आहे? त्यांना जर वाटत असेल तर त्यांचेच नेते पालकमंत्री आहेत, काय फरक पडणार त्यांना? पण मला कालच्या SITवर बोलायचं आहे की काल जी SIT महाराष्ट्र शासनानं जी केली 1 जानेवारीचा जो जी आहे GR त्याच्यामध्ये लोक जी घेतले ती 9 लोक आहेत. त्याच्यामध्ये बसवराज तेलींच्या नेतृत्वाखाली हो तेली 1 ते 10वी असतील आणि हे सगळे 9 लोक घेतलेत. हे सगळे लोक ज्यांच्या आशीर्वादानं मलिदेच्या पदावर बसलेले आहेत त्यांनाच त्याच्यात घेतलं. याचं रहस्य काय? जर SIT नेमायची तर जिल्ह्याच्या बाहेरचे घ्या ना. मागच्या काळामध्ये ज्यांना बघा LCBला कुणाची पोस्टिंग होते? LCBला पोस्टिंग कोण करताय? एवढं बक्षीस देऊन बसविलेले चांगल्या पदावरले माणसं तेच घेतलेत. मग ते तपास काय करणार? ज्यांनी त्या पदावर बसविलेत त्याचीच चौकशी अधिकारी करणार. किती चांगला मार्ग आहे हो. म्हणजे तुमचा विश्वास नाही SITवर माझ्या बघा तेली या नावच्या अधिकाऱ्यांविषयी मला काही बोलण्याचा नैतिकता वाटत नाही, कारण मला त्यांचा अभ्यास नाही. पण हे जे बीड जिल्ह्यातले लोक आहेत, मला कुठल्या पोलीस यंत्रणेवर बोलायचं नाही, पोलीस अधिकाऱ्यावर बोलायचं नाही, पण हे जे बीड जिल्ह्यामध्ये आमच्या चाललंय हे सगळं पोलीस यंत्रणेच्या आशीर्वादानं चाललेलं आहे. हे सगळं अवैध धंदे हे सर्व गोष्टी. त्याच्यामुळं LCBला बसलेले स्थानिक गुन्हे शाखेचा काहीतरी बघा घेतले एक अधिकारी, स्थानिक दुसरा घेतलेला गोवा बीड, परत 1 घेतलेले अधिकारी आहेत पोलीस उपनिरीक्षक, त्याच्यानंतर उपाध्यक्षक घेतलेले आहेत आणि परत पुन्हा केज पोलीस स्टेशनचे काही 2-3 अधिकारी. ठीक आहे, खालचे PSI पासूनचे पोलीस पासूनचे यांचं काय नाही, पण DYSP पोलीस निरीक्षक हे जे अधिकारी आहेत ते जर तुम्ही या गुन्हे शाखेचे घेतलेले स्थानिक गुन्हे शाखेचे आहेत तर बीडमधले हे पोस्टिंग करताना जे आरोपी आहेत त्यांनीच त्यांच्या पोस्टिंग केल्यात. पालकमंत्र्यांना सांगून, सरकारला सांगून तेच सगळं बघत होते ना. मग त्यांची चौकशी ह्यांनीच करायची. हे काय SIT अशी का नेमली मुख्यमंत्री महोदयांनी? तर त्यांचं म्हणणं की असं मला कळालेली माहिती की तेली नावाचे जे अधिकारी आहेत त्यांना स्वातंत्र्य दिलं होतं. पण तेली साहेबाला सुद्धा आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला विनंती करायची, साहेब तुम्हाला बीड जिल्ह्यातलेच अधिकारी SITला पाहिजेत का? मग बीड जिल्ह्याचा विकास कराल. बीड जिल्ह्याचे SP जे आता जॉईन झालेत ते सुद्धा मला वाटतं असं म्हणतात की मला यंत्रणा म्हणजे पोलीसचे काही अधिकारी बदलून द्या तर मला व्यवस्थित काम करता येईल. आता तुम्ही तर ह्याच्यात हेच घेतलेत. मग SIT ह्याच्यासाठीच आदरणीय धनंजय मुंडे साहेबांची CM साहेबांची भेट होती आणि भेट झाली की दुसऱ्या मिनिटात दुसऱ्या दिवशी तो आरोपी शरण जातो आणि SIT दुसऱ्या दिवशी येते. म्हणजे काय प्रकार आहे यार? SIT CID झालं, सुदर्शन गुन्हे सापडत नाही अजून.
नाही आता हा जो तपास आहे आजच्या क्षणापर्यंत, आता मी फ्लॅटमध्ये होतो त्यातल्या 2-4 तासातला मला नाही सांगता यायचं, पण मला सकाळपर्यंत रात्रीपर्यंत जी माहिती आहे ती हा तपास SIT काल नेमली, पण त्याच्या अगोदर सगळा CIDकडेच आहे. आता ही दोन्ही संस्था तपास करणार आहेत का काय करणार ह्याच्यावर क्लिअरिफिकेशन कुठे मीडियानं तर दिलं नाही. मीडियाला कोणी पोलीस यंत्रणेने दिलंय का माझ्या बघण्यात नाही, माझ्या ऐकण्यात नाही असेल तर तुम्ही सांगू शकता. मग ही SIT जी नेमली ते या SITचं काय काम आहे आणि तुमच्या CIDचं काय काम आहे, तर CID तपास करते. CIDला आणखी 3 गुन्हेगार सापडले नाहीत. मेन आरोपी जी आहे 302 किंवा काय नवीन जो कलम आलेला आहे मर्डरचं जी किंवा खुनाचं जे नवीन कलम आहे त्या कलमामध्ये हे 7 आरोपी 7 मधले 4 पकडलेले आहेत आणि हा जो आरोपी आहे ते 3 सापडले नाहीत. आणि याच्यात जो मास्टर माइंड आहे ज्याच्या खंडणीतून हा खून झालेला आहे त्याच्यामध्ये याला या गुन्ह्यामध्ये खुनाच्या आरोपामध्ये ऍड झाला पाहिजे हा आरोपी, ही आमची मागणी आहे. त्याच्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण मी मागच्या काही दिवसापूर्वी सांगितलं की जर आरोपीला अटक झाली नाही तर 2 तारखेला माझा निर्णय मी डिक्लेअर करणार सगळ्यांशी चर्चा करून की मी पुढचं पाऊल काय उचलणार. पण आज एक आरोपी अटक झालेला असल्यामुळं आणि पुढच्या 2-3 दिवसाची आणखी काल गावकऱ्यांनी जलसमाधीचा जो विषय गावामध्ये जाऊन पाहण्यासाठी केला त्या जलसमाधीमध्ये सुद्धा काल पोलीस यंत्रणेच्या SP साहेबांनी बीडच्या सांगितलेलं की मी तुम्हाला एक 8 दिवस मला द्या, तर ते गावाच्या सर्वांच्या वतीनं आणखी त्यांना जवळपास 8 दिवसाचा अवधी दिलेला आहे. या 8 दिवसात ते मी म्हणतो 8 दिवस लागतात कशाला, तुम्ही 4 दिवसात ही आरोपी पकडले पाहिजेत. नाही जर पकडले तर मी स्वतः सुद्धा वेगळ्या पद्धतीनं उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे. या सर्व गोष्टी करत असताना माझी एकच मागणी आहे आज पण सर्व सरकारला, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाला, साहेब तुम्ही SIT नेमली पण SITमध्ये बीडचेच पोलीस घेतले, त्याच्यावर बीडच्या जनतेला समाधान नाहीये आणि बीडची जनता त्याच्यावर भरोसा ठेवणार नाहीये. आणि CIDकडे जो तपास चाललाय तर CIDचा तपास पारदर्शक करण्यासाठी CIDच्या सर्व टीमनं एकदा त्यांनी काय केलंय ते तरी सांगितलं पाहिजे. आम्ही हे अटक केले तेवढे करतोय आणि तुम्ही आता नवीनच सांगितलं की 5 कॉट विकत घेतलेत. जर आरोपीला कॉट दिले जात असतील, बाहेरून जेवण दिलं असेल, देत असाल तर मग तुमचं काय पारदर्शकपणा बघायचं आहे. मग तुम्ही देताय का नाही मला माहित नाही, पण माध्यमांनीच मला विचारलंय आता कॉट दिले जेवण दिले तर मग काय करायचं. बजरंगजी, एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की अजून किती पारदर्शक पाहिजे. जेव्हा आरोपीला अटक होणार असते तेव्हा सगळे त्याचे कार्यकर्ते पुण्यात दाखल होतात. CIDला माहिती नसतं पण लोकांना माहिती होतं. अजून किती पारदर्शकपणा पाहिजे तुम्हाला. नाही आता याच्यापेक्षा काय, आता आम्हाला राहिलेल्या लोकांना आम्ही जी बोलतो त्यांना गोळ्या घालायचंच राहिले. अरे तुम्ही जर असं करत असाल तर आमचं तरी काय, आमचं जे जगणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल, लोकप्रतिनिधी सुद्धा जगणं मुश्किल आहे. कारण पारदर्शकवर आज पोलीस यंत्रणेनं आम्हाला अभिमान वाटावा, आमच्या लहानपणापासून आमच्या महाराष्ट्र पोलिसावर आमचा एवढा आम्हाला अभिमान वाटावा एवढं काम पोलीस करतायत. दिल्लीपर्यंत देशाला अभिमान वाटावा असं काम करतायत. आणि काय झालं तर ही एकच सापडत नाही, का सापडत नाही, मग याच्यात काय दोष आहे. याच्यात सगळे जे कॉल डिटेल्स बघा म्हणून सांगितले, कुणाला फोन आले, ठीक आहे कुणालाही जाऊ दे, ज्याला जेवढ्याला फोन केले ते का गेला तुला फोन आणि कशासाठी आला एवढंच बघा वर्षभराचं. और ही जी अधिकारी त्या अधिकाऱ्याने एकातात घ्या. CID जी आम्ही मालिकेत CID बघतो ती जर खरी CID आपली असेल तर CIDनं ती एकेकाला घ्या ना, एकेका रूममध्ये विचारा अधिकाऱ्याला तू कसं काम केलं इथं, ते नक्की सांगेल खरं. आणि आता CSID मध्ये तेच अधिकारी घेत आहे, मग काय करायचं. अहो एवढंच नाही तर परवा एक विषय तुम्हाला सांगायचा आणखी बघा, माझ्याकडे फाईल आहे, आता मी महाराष्ट्राच्या यांना देतोय पत्र. गणेश मुंडे नावाचा एक PI ज्याला की येरमाळा गाव आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे, तिथं त्याला अँटी करप्शन झालं त्याच्यावर आणि त्याच्यानंतर त्याची पोस्टिंग बीडला झाली गेली. बीडहून त्याची पोस्टिंग मागच्या महिन्यामध्येच काय किंवा मागं काहीतरी जुलैमध्ये वगैरे याला झाली गेली नळदुर्गला. 6च महिने तो उचलला आणि परत गेवरायला आला 3 डिसेंबरला. 3 डिसेंबर असं काय, तिथं बरं येऊ तर द्या पण तिथं जागाच नाही, एकही रिक्त जागा नाही, अतिरिक्त माणूस तिथं बसवलाय. मग कुणाच्या आशीर्वादाने बसवला. आणि या गणेश मुंडेवर यांचं प्रेम का. हा गणेश मुंडे तर हे आरोपीला पळवायला नव्हता. हा सुद्धा तपास झाला पाहिजे. गणेश मुंडे सुद्धा या आरोपीला तपासायला पळवायला असू शकतो असा माझा अंदाज आहे. आणि मी पहिल्या वारंवार बोलतोय, लोकसभेची निवडणूक झाली तेव्हापासून बोलतोय, धैपळे नावाच्या PI संदर्भ काहीच करत नाही प्रशासन. आता SP साहेबाला मी सांगितलंय, SP साहेब म्हणले मी लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घेणार आहे. जी कोणाचे अधिकारी असतील त्यांची मला थोडं शिट्ट होऊ द्या, मला बघू द्या. SP साहेबांनी शब्द दिला, SP साहेब नक्की चांगलं काम करतील असं वाटतं. धनंजय मुंडे यांचा दावा आहे की आरोपींवर फासावर चढवणं हाच आमचा प्रयत्न आहे असं ते सांगतात. बरोबरच हेही सांगतात की मी मंत्री म्हणून प्रकरणावर तपासावर
येऊ नये म्हणून CID आणि SIT GIT नाही. मग हा जो त्यांनी नेमली नाही, मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेली आहे. मग हा आरोपी जो आज शरण आलेला आहे, हा आरोपी तुम्हाला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर भेटला का? नाही भेटला का? मग त्याचं काय झालं? मग आता तुम्ही सांगता की आम्ही लवकर करणार, मग तुम्ही करा ना. आम्ही कुठं म्हणतो की तुम्ही मंत्री म्हणून चांगलं काम करा, तुम्ही चांगलं करा. आम्ही आपल्या लोकांनी ऍक्सेप्ट केलंच ना तुम्हाला. मागचे 5 वर्ष बीड जिल्ह्यानं कौतुक केलंय, माझे सहित तुमच्या सगळ्यांना उदं केलेलं आहे सगळे, असं कुठं नाही म्हणतो आम्ही. पण तुम्ही त्या पद्धतीने जर काम केलं असतं तर बीड जिल्ह्यातल्या दहशत आहे आज, घाबरतेत प्रत्येक जण. तुम्ही सांगा, आज दमानिया ताईंनी पण त्या दिवशी सांगितलं की मला एवढे मेसेजेस येतात, एवढे लोक बोलतात, पण माझं नाव पडू देऊ नका म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय? कुणालाही तुम्ही अजितदादाला सुद्धा 100 निवेदन गेले असतील, 100 मेसेज गेले असतील, मुख्यमंत्र्याला 1000 गेले असतील. यांच्याच पक्षातले आमदार बोलतात, लोकप्रतिनिधी बोलतात, भारतीय जनता पार्टीचे आमदार बोलतात. परत आमच्या पक्षाचा आमदार तर आम्ही विरोधात आहेत, आमचं ठीक आहे आम्ही बोलतोच, पण एवढे सगळे जर तुमच्या विरोधात बोलते तर मग तुम्ही किती पारदर्शक? हे काय म्हणतात? आमची मागणी नाही एकट्याची, ही मागणी सर्वांची सार्वजनिक मागणी झाली की हे सर्वजण म्हणतात की यांना जर मंत्रिमंडळात हे राहिले, उद्या हे पालकमंत्री राहिले तर तपास योग्य होणार नाही, असं प्रकाशदादा सोळुंखे म्हणले, त्यांचेच आमदार आहेत. बरं, त्याच्यानंतर ही दोन्ही भाजपचे आमदार म्हणले, सुरेश दसांना दररोज बोलतायत. आम्ही विरोधी पक्षाचे म्हणून आम्ही बोलतोय, असं नाही तर सत्तेतले आदरणीय फडणवीस साहेबांच्या अतिजवळचे आहेत. फक्त भेटाय कोण गेलं नाही तिथं, त्या सांत्वनपूर तुम्ही पालकमंत्री मंत्री आहात, मंत्री म्हणून तुम्ही भेटायच गेलं नाही तिथं. सांत्वन तर करा, फक्त आमचा माणूस आहे याच्यासाठी तुम्ही सांत्वन करत नाहीत का? तुम्ही सांत्वनला का गेला नाही? गरीबाचा तुम्ही जर एखादा वारसपुत्र असा, मग तुम्ही मंत्री झाल्यावर तुम्ही करायचं ना. मंत्री झाल्यावर तुम्ही परळीला येता, बीडला येता, सांत्वन पण भेटेल.